वंदुचक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीवतारुणिवरा पूता कृता ही धरा दातारा करुणांकरा वरमती द्यावे विभो श्रीधरा द्यावे विभो गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। जीव हा अनेक कारणाने प्रदूषित आहे। त्याचं मूळ कारण आहे ज्या क्षणी हा चैतन्य मम म्हटला मी चैतन्य आहे, तिथेच जीव स्वरूपाच्या ठिकाणी असलेले जे तीन दोष अधमती अधगती अधरती हे कार्याला आले आणि ह्या मतित्रयामुळेच जीवाने सृष्टीची रचना केली आणि या मतित्रयामुळे तो या सर्व पसाऱ्यामध्ये सृष्टी व्यवस्थेच्या लिंपायमान झाला। एवं पर्यंत मनुष्यापर्यंत मिळले, मग जीव चतुर्विध कर्मफळात जाती, स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष। चार कर्मफळाला जीवाला जावं लागतं आणि ईश्वर धर्म स्वीकारल्यानंतरही परमेश्वर धर्माला लागल्यानंतरही ही त्रिविधता जी आहे जीवाच्या ठिकाणची, ही त्रिविधता प्रतिबंधलेली नाही, ही त्रिविधता सुरूच आहे। हिला प्रतिबंध करण्यासाठी जीव अनेक परीने प्रयत्न करतो, परंतु तो जीव स्वरूपीचा मूळ दोष आहे। याला फक्त आपण काय करू शकतो, कुठेतरी मात्रा देऊ शकतो। इथे चरित्र जे आहे आज दिगंबर श्री मूर्ती श्री प्रभू वस्त्र स्वीकार। तुम्ही दररोज राजमठामध्ये स्थान वंदन करायला जाताय, उंच मठाच्या बाजूला जे प्रसन्न मठाचं ओटा आहे, प्रसन्न जिथे देव प्रसन्न झाले, तर त्या ठिकाणची ही लीळा आहे। दिगंबर श्री मूर्ती, कारण परमेश्वराने बाईसेने स्नानाची पूर्ण तयारी केलेली आहे आणि स्नान करून देव आता बाहेरून पडदणे घेऊन अंग पुसून कपडे बदलायचे, एक सरे एकदम उदास झालेत, एक सरे एका क्षणात बाहुल्ये 22वर उदास। 22 ह्या प्रेमी आहेत, प्रेम संचार मात्रे विकार विकल्प स्वभाव ये तिन्ही उच्छेदून जाती। प्रेम शक्तीचा संचार झाल्याबरोबर जीवाच्या ठिकाणी असलेले विकार विकल्प, विकार म्हणजे पदार्थ संबंधे जीव आन सारखा होय, ही विकाराची व्याख्या आहे। पदार्थ संबंधे जीव आन सारखा होय, पदार्थाच्या योगाने जीवाची यथास्थिती बदलते, विकरतो पदार्थाच्या नुसत्या दर्शनाने। आणि विकल्प म्हणजे नाथीला तो विशेष कल्प आणि ईश्वर बुद्धी।
जो ईश्वर नाही त्याला ईश्वर म्हणणं, तो विकल्प. हे नासून गेलेलं जास्त प्रेमशक्तीचा संचार झाल्याबरोबर. विकल्पही नसतो, विकारही नसतो, आणि जीवाच्या ठिकाणी असलेले जे स्वभाव आहेत, 8 स्वभाव, जीवाच्या ठिकाणी 8 स्वभाव, क्षुधा पिपासा, मळमूत्र, शीत उष्ण, भय निद्रा, हे जीवाचे 8 स्वभाव आहे. प्रेम संचार मात्रे विकार विकल्प स्वभाव ये तिन्ही उच्छेदून जाती, याचा संपूर्ण नायनाट होतो. तरीही बायसाच्या ठिकाणी बाई एक तमाचा मोठाळा गा परी कचिनिके, जे तेने बिन गतीच नाही. बाईसा प्रेमी आहेत तरी तमतम आहे, पण ती तमतम कोणासाठी आहे? देवासाठीच आहे, ईश्वरासाठीच आहे. तरी जीवाच्या ठिकाणी कुठेतरी अहंभाव निर्माण होतोच. जीवाच्या ठिकाणी अहंभाव निर्माण होतो, अहंता निर्माण होते, की मी करतो किंवा मी करते, माझ्यामुळे होते, माझ्यामुळे होते, मी केलं, हा जो भाव आहे हा अहंभाव. प्रत्येकी स्वामींचे जेवढे पूजावसर आहेत सर्व बाईसा करते. टिळा ती रेखते आहे, बाहुभूषण ती गुमते आहे, गळदंडा ती गुमते आहे, आसन ती टाकते आहे, उपहार ती निपजवते आहे. बाईसा कुठेतरी मनामध्ये हा भाव निर्माण झाला, आणि त्यामुळे अशा भावामुळे परमेश्वर उदास झाले. जीवाच्या ठिकाणी हा भाव येता कामा नये. ही अहंता आपल्या जीव स्वरूपी निर्माण होणं म्हणजेच एक प्रकारे ईश्वराला खंती निर्माण करणं, आणि तो भाव बाईसीच्या ठिकाणी निर्माण झाला. म्हणून परमेश्वर उदास झाले, एक सारे उदास झाले. तो गोसावी पडदणी परतेजोन पूर्वाभिमुखा मढा विजय केले. सकाळ स्नान वगैरेची तयारी झाली, स्नान झाले, आणि कपडे आणायला, पडदणी आणायला गेलेली आहे बाईसा, आणि स्वामी एकदम उदास झाले. आग्न कोणे पूर्व पश्चिम ओटा, आग्नेय कोपरा, राजमठाचा आग्नेय कोपरा, स्थान कुठे आहे? आग्नेय कोपऱ्यात आहे. आता हा ओटा कुठे आहे? या वास्तूला धरून हा ओटा सुद्धा आग्नेय कोपऱ्यातच आहे. आग्नेय कोपरा, पूर्व पश्चिम. तेत गोसावे उताने श्रीमूर्ती ऐसा पहुड स्वीकरिला. उताने म्हणजे पाठीवर वर तोंड करून देव झोपले. उताने पहुड स्वामींनी स्वीकारलंय, उदास होऊन, खंती स्वीकारून. उताने पहुड परमेश्वराने स्वीकारला. आता खंती का स्वीकारली? जीवाच्या भल्यासाठी. परमेश्वर जे खंती स्वीकारतात ते सुद्धा जीवाच्या भल्यासाठी. कारण मूळ स्वरूप कसं आहे परमेश्वराचं? निर्विकार आहे, आनंदी आहे, निराभिमान आहे. तिथेही होण्याचं काही कारणच नाही आहे मूळ स्वरूपाला. परंतु जीव स्वभावानुसार परमेश्वराने सगळे देहधर्म जीवधर्म स्वीकारले. का तेने विन जीव इष्टी योजती ना. हे जर स्वीकारलं नाही परमेश्वराने खंती किंवा हर्ष, तर हा जीव इष्टी योजती ना म्हणजे सन्मार्गावर चालत नाही, योग्य मार्गावर जीव चालत नाही. म्हणून खंती स्वीकारावी लागते.
आई वडिलांचे आपण किती लाडके असलो, ते प्रेमच करतात, पण प्रसंगी आपल्याला ते रागवतात, शिक्षाही करतात. तर त्यामागचा उद्देश काय? की तुम्ही योग्य मार्गावर चालावं, तुम्ही चुकीचं वर्तन करू नये. तसं परमेश्वर सुद्धा, जरी तुम्ही भक्त आहात, चूक जर होत असेल तर परमेश्वरही खंती स्वीकारतात. का? तुम्ही ती चूक पुन्हा करू नये, तुम्ही योग्य मार्गावर चालले पाहिजे. वक्षस्थळावर दोन्ही श्रीकर, आपल्या छातीवर परमेश्वराने असे दोन्ही हात ठेवले, स्वतःच्या छातीवर. बाहुले बाईसावरी औदास्य स्वीकरिले. मुख्य करून बाईसावर स्वामींनी उदासीनता स्वीकारलेली आहे. लक्षात घ्या, बाईसासारखी प्रेमी या भक्त आहे, जी अष्टोप्रहर देवाच्या सेवेत आहे, तरी परमेश्वराने तिच्यावर खंती स्वीकारलेली आहे, औदास्य स्वीकारलेला आहे. आपण कुठेच नाही, आपण त्या तुलनेत कुठे बसत नाही. मग परमेश्वराची खंती जी आहे आपल्याबद्दल, ती परिहार कशी होईल? कसं परमेश्वर आपल्याला स्वीकारात घेईल, याचा विचार प्रत्येक क्षणाक्षणाला करायला पाहिजे. आणि प्रत्येक क्षणाक्षणाला अप्राप्ती भावली पाहिजे, अप्राप्ती भावली पाहिजे. स्थान, प्रसाद, भिक्षू, वासने, शास्त्र, याची अप्राप्ती पाहिली. मला चांगलं शास्त्र श्रवण करायला मिळत नाही, उत्तम अधिकरणाचे आणि मुख्य माझी ज्ञानाची पूर्णता होत नाही. अप्राप्ती भावायला सांगली. साता पदार्थाचे स्थानबंधन होत नाही, चांगल्या संताचं दर्शन होत नाही, वासनिकाची भेट होत नाही, प्रसाद वंदन करायला मिळत नाही. तर कुठेतरी खंती परमेश्वराची परिहार होईल आणि तुम्हाला काहीतरी द्यावं असं वाटेल. आणि समाधान मानून जर आपण जीवन जगत राहिलो आहे त्याच्यातच, तर आपण आहे तिथे राहू का किंवा खाली जाऊ? आणखी प्रगती जर करायची असेल तर दररोज या बाबतीचं दुःख केलं पाहिजे. बरोबर आहे? दुःख कशाचं करतो आपण? कोणत्या प्राप्तीचं? खरं सांगा बरं का, बसलेली मंडळी, खरं सांगा, आपलं दुःख कशाचं आहे? देवासाठी आहे का? धर्मासाठी आहे का? ईश्वराच्या साधनासाठी आहे का? आपलं दुःख काय, कशासाठी आहे? लौकिक जीवनामध्ये जे मिळत नाही त्याच्याबद्दल दुःख आहे. लौकिक जीवनात जे पाहिजे ते मिळत नाही त्यासाठी दुःख आहे. शेजारच्याला काय झालं, आपल्याला दुःख होतं. त्याला यश मिळालं, आपल्याला दुःख होतं. तो पदावर गेला, आपल्याला दुःख होतं. त्याने घर बांधलं, आपल्याला दुःख होतं. आपलं दुःख वेगळं आहे. आपलं दुःख हे स्वार्थी आहे. आपलं दुःख हे देवासाठी नाही, देव भेटावा यासाठीच आपलं दुःख नाही. देव म्हणतात की देव भेटला नाही, सगळं भेटलं. काही जन्म झाले, लय वेळा येऊन गेलो आपण याच्यात. स्थान चांगलं वंदन करायला मिळत नाही, शास्त्र श्रवण करायला मिळत नाही, चांगला वासनिक भेटत नाही, चांगला भिक्षू भेटत नाही, प्रसाद वंदन करायला मिळत नाही, शास्त्र श्रवण करायला मिळत नाही. याचं दुःख करा. ऐसे म्हणजे बाईसे वस्त्र घेऊन आली, तव गोसाविया ते न देखतेची. देव तिथं नव्हतेच, स्नान घरामध्ये देव तिथे नव्हते. देव तिथून गेले ना आग्नेय कोपऱ्यामध्ये, उत्तर दक्षिण ओटा, त्या ओट्यावर उताना पौर स्वीकारला. बाईस तिथं पडदानी घेऊन गेले वस्त्र, ज्याला पडदानी म्हणजे आपण आताच्या भाषेत टावेल, स्नान केल्यानंतर अंग पुसण्यासाठी. आन गजबजिली आणि गडबडली. देव कुठे गेले? एकदम स्वामी गेले कुठे? बाबाए केवते विजय केले म्हणून बोबावू लागली. देवानी कुणीकडे गेले देव म्हणून ओरडू लागले.
देव दिसेनासे झाले, लगेच बाईसा ओरडू लागल्या. तव गोसावियाचे श्री चरणीचा माग देखील. आता ओल्या अंगाने शिवा असल्यामुळे पाऊल उमटलेले होते देवाचे जमिनीवर. ज्या बाजूला गेले ते पाऊल उमटलेले होते आणि ते ओले पाऊल बाईसेने पाहिले आणि तिने पाहिलं की देव या बाजूला गेले. पायाच्या मागामागाने ती बरोबर गेली. तव तेने मागे मागे आली. तव गोसाव्यास उतानी श्रीमूर्ती पहू. देव उताने झोपलेले, आपले दोन्ही हात छातीवर आहेत देवाच्या. आन बाईसे बिहाली. कारण चेहरा बोलत असतो, लक्षात ठेवा. आपला चेहरा बोलत असतो प्रत्येकाशी. तुम्ही प्रसन्न आहात का तुम्ही उदास आहात, का तुम्ही नाराज आहात, का तुम्ही दुःखी आहात, हे तुमचा चेहरा सांगत असतो. कारण जे आतमध्ये आहे, जे हृदयात आहे, ते चेहऱ्यावर येत असतं. भा म्हटलेलं याला. हे तेज कुठे येतं? चेहऱ्यावर येतं. आपण म्हणतो एखादा व्यक्ती काय तेजपुंज आहे, काय त्याचे डोळे पाणीदार आहेत. तर मधी जे आहे, हृदयामध्ये जे आहे, ते चेहऱ्यावर येतं. लक्षात ठेवायचं. जर तुमच्याकडे साधना असेल, तुमच्याकडे तप असेल, तुमच्याकडे ज्ञान असेल, तर त्याचं तेज कुठं असेल? चेहऱ्यावर असतं. कारण कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही जेव्हा समर्थपणे उभे राहता, कारण तुमच्याकडे आतमध्ये आहे, तुम्ही कचरत नाही, तुमचे चेहऱ्यावरचे भाव बदलत नाही, छटा बदलत नाही, कारण तुमचा पूर्ण आत्मविश्वास असतो. त्याचा चेहरा एकदम आश्वासक वाटतो. बरोबर आहे, हा व्यक्ती या गोष्टीला पात्र आहे. जे साधन व योगी पुरुष आहेत, जे योगी पुरुष आहेत, ते जरी ते 80-90 वर्षाचे जख्ख म्हातारे झालेले असतील, मान डुकडुक करत असेल, केस पांढरे झालेले असतील किंवा गळून गेलेले असतील, तरी चेहरा तजेलदार असतो, डोळे पाणीदार असतात. का? त्यांनी केलेल्या तपाचं ते बळ आहे, ते चेहऱ्यावर दिसत असतं. ते चेहऱ्यावर ओसंडून असतं, चेहऱ्यावर ते ओसंडून दिसतं. आणि तो चेहरा स्वामींचा तिने पाहिला, उदास चेहरा, दुःखी चेहरा, आणि घाबरली. देवाचा चेहरा पूर्ण बदललेला आहे. दररोज जी ती पाहते देवाला, त्यापेक्षा देवाचा चेहरा स्वामींचा पूर्णपणे बदललेला आहे. इतका औदास्य आहे, एवढं दुःख चेहऱ्यावर आहे. आणि ते पाहून बाईसा घाबरल्या. भट्ट उंचा मढावरी काय नेनो म्हणे करीत होते. भट्टवास उंच मढावर काहीतरी व्यापार करत होते. बाईसे उंच मढा आली. उंच मढाजवळ बाईसा आल्या. आण म्हणितले धाव धाव नागदेया, बाबा ये अवदास्य स्वीकरिले. धाव, लवकर लवकर ये, पटकन ये, धावत पळते लगबगीने. का? देवाने उदासीनता स्वीकारलेली आहे. आन भट्ट आले, भट्टवास आले. पाहिले तव श्रीमूर्ती या उदास्य स्वीकारले देखिले. चेहऱ्याकडे देवाच्या पाहिल्याबरोबर आचार्यांच्या पण लक्षात आलं की स्वामी उदास झालेले आहेत, दुःखी झालेले आहेत. चेहरा पाहिल्याबरोबर. आता काय पाकीजे, आता काय करायला पाहिजे? परमेश्वर उदास झालेले आहेत आणि ती खंती थोडा वेळ जरी परिहार झाली नसती तर पुढे काय झालं असतं हे आपण नाही वर्णन करू शकत. त्यामुळे आचार्य विचार करतायत की आता काय करायला पाहिजे, नेमकं काय, कोणते कृत्य केले म्हणजे परमेश्वर प्रसन्न होतील. आणि भट्ट विचारू लागले, विचार करत होते. मग म्हणतले बाई, आणि क्षणात मग त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला, बाई परमेश्वर पुरीहुनी दुटी आणली असे ते आना पारुती. भट्टोबास, देवाने भट्टोबासांना अपार गोडी संचारल्यानंतर, भट्टोबासांनी खडकुलीला अनुसरण झाल्यानंतर भट्टोबासांना स्वामींची अपार गोडी संचारली. देवाशिवाय ते राहूच शकत नव्हते. आणि त्यांचा तो सगळा भाव पाहून परमेश्वराने त्यांना विरह देण्याचं ठरवलं. म्हणून देवाने सांगितलं की तू इथून निघून जा.
आणि हे वाक्य जसं कानामध्ये गरम शिसं होतावं तसं ते वाक्य नागदेवाचं हृदय चिरत गेलं, काळी चिरत गेलं की परमेश्वर मला इथून जा का म्हणतायत, मी तर काही चूक केलेलं नाहीये, माझं काही चुकलेलं नाहीये. देव म्हणतात तिथून जा. तो म्हणतो कुणीकडे जाऊ? देव म्हणतो आम्हाला माहित नाही, पण तू इथून आताच्या आता निघ. आणि जर गेला नाही तर गायशा घोंगा घेऊन घाली जेल, जेत गेलिया मेलियाची सुधी न लभे. अशा अंधाऱ्या कोठडीमध्ये नेऊन घालू तुला, तुला तू जिवंत आहे की मेला हे सुद्धा कळणार नाही. पण तू आता आमच्या डोळ्यासमोरून तू तत्काळ निघून जा. आणि मग ती सुद्धा त्याच वेळेला, आचार्य सुद्धा त्या वेळेला म्हणाले, जी परमेश्वरपुरा जाऊ, वृद्धपूरला मी जाऊ का? आणि हे वाक्य जसं त्यांच्या मुखातून आलं तसं परमेश्वर प्रसन्न झाले. देव म्हणतात चांगला विचार केलास, तू जो विचार केलास चांगला विचार केलास. आणि देवाने आचार्याने तिथं कसं राहायचं ते समजून सांगितलेलं आहे. परमेश्वरपूरला तुम्ही कसं वागायचं, कसं विहरण वर्तन करायचं ते सर्व आचार्यांना परमेश्वराने समजून सांगितलेलं आहे खडकुली इथे असताना. आणि आता इथं डोमिग्रामला. म्हणून जेव्हा वापस आचार्य निघाले, जेव्हा दिसाचे मान देव निरोप पाठवायचे, तिथे नागदेव नावाचा ब्राह्मण असे, तो कैसा असे, भक्त जाऊन सांगायचे जिची काही खरं नाही, कधी प्राण पखेर ओढून जातील कंठातून, अशा अवस्थेवरती आहेत आता तिथे. आणि मग देवाने निरोप पाठवलेला आहे, वस्तीची आणि गावे आम्ही आता तुमच्यासाठी उतावेळ झालेला आहोत, कुठलाही वेळ न बढता आहे त्या स्थितीमध्ये ताबडतोब तुम्ही आमच्या भेटीसाठी या. आणि हा निरोप जसा गेला, आधीच त्या धास्तावले, आता निरोप आला, आणखी काय निरोप येतो, काय देवाने निरोप पाठवला, माझ्या वाचून देवाचं काही अडलेलं नाहीये, कोण मी येत किंचित, माझं काय अस्तित्व, हा सगळा विचार आचार्य तिथे करत होते. आणि जसा देवाचा निरोप गेला की तुम्हाला ताबडतोब बोलवले, आणि जेवत असले तर हात धुवायला तिथं बोलवले, आचार्य हरखायले आणि लगेच निघाले. श्रीप्रभू बाबांची परवानगी घेतली आणि परमेश्वरांनी परवानगी दिली. आणि रस्त्याने उभ्यानेच निद्रा भांजिती, झोप लागेल म्हणून पारंब्या धरून उभे राहायचे. जी काही झोप होईल 1 तास 2 तास पारंब्याला धरून तसेच अवस्थेत पुन्हा प्रवास करायचे. असं करत करत आचार्य रहाटगाव त्या ठिकाणी पोहोचले. देव तिथे भेटले, ते तो प्रसंग आहे. आणि येताना मग जी दुटी आहे ती दुटी परमेश्वराने गोविंद प्रभूंनी आचार्यांच्या सोबत दिलेली होती. ती दुटी जी आमच्या देवाच्या वापरात गेलेली होती, नंतर श्रीप्रभू बाबांच्या उपयोगी गेली आणि तीच दुटी पुन्हा स्वामींकडे आलेली आहे. ती दुटी परमेश्वरपुरून आलेली दुटी आचार्यांनी बायशेला सांगितले ती घेऊन या. परमेश्वरपुरा जाता पाऊल पाऊला गोमटे. परमेश्वरपूरला जर जात असाल वृद्धपूरला तर प्रत्येक पावला पावलावर पुण्य आहे. आणि ते तिचे धूळ तिथले रचकन ब्रह्मादिकास दुर्लभ. परमेश्वरपूरची धूळ जी आहे ती ब्रह्मादिकाला सुद्धा दुर्लभ आहे. जेव्हा वस्त्र झाडलं झटकलं अभयशेने, परमेश्वराने शिक्षा पण केलेली आहे की परमेश्वराच्या श्री चरणाखालची ती धूळ आहे, ती ब्रह्मादिकाला सुद्धा दुर्लभ आहे. तुम्ही झटकता काय? आणि ते वस्त्र जे वापरात गेलेलं ते किती पवित्र आहे, मग किती पवित्र वस्त्र आहे ते, आणि किती अभिमान असेल परमेश्वराला. जर त्या धुळीचा अभिमान आहे, त्या रजकणाचा अभिमान आहे, तर प्रत्यक्ष वस्त्र परमेश्वराच्या वापरात गेलेलं आहे. 2 परमेश्वर अवताराचा त्या वस्त्राला संबंध आहे. आणि ते वस्त्र आचार्य बाईसेला सांगतात तुम्ही आणा. बाईसे दुटी घेऊन आली. बाईसा ती परमेश्वर पूर्ण आलेली जी दुटी आहे ती घेऊन आली. दुटी म्हणजे 2 घड्या घातलेलं वस्त्र. त्रिवडी म्हणजे 3 घड्या, त्याचं परिमाण येते. 2 घड्याचं ते वस्त्र आहे. भट्टाचा हाती दिली, ते वस्त्र आणून भट्टोबासांच्या हातामध्ये दिलं.
भट्ट घेऊन आले. भट्टवासाने ते वस्त्र भट्टवास घेऊन आले. कसे घेऊन आले? भट्टो आपुले अंग लपविले. भट्टवासांनी आपण स्वतः दिसणार नाहीत देवाला, कारण देव आता आपल्यावर उदास आहेत, बाईशीवर उदास आहेत. आता आपण दिसायचं नाहीये. तो तोंड दाखवू नकोस. आपण एखाद्याला तू तोंड दाखवू नकोस. तसे भट्टवास म्हणतात का ते आपण समोर जायचं नाहीये. भट्टवासाने ते वस्त्र असं धरलं. आपुले अंग लपविले मग दुटी दाखविली. स्वतःला लपवलं भट्टवासांनी. जर यदा कदाचित मला जर पहिले देवाने पाहिलंच तर परमेश्वर खंती स्वीकारलेली आणखी उदास होते. आणि खंतीत परिहार करायचे, परमेश्वराचे औदास्य घालवायचे, म्हणून ते वस्त्र दिसेल फक्त अशा पद्धतीने आचार्यांनी ते वस्त्र धरलेलं आहे. स्वतःला त्या वस्त्राच्या मागे लपवलेलं आहे. स्वतःला वस्त्राच्या मागे झाकून घेतलेलं आहे. आणि परमेश्वराला विनंती करतायत, जिजी प्रसाद स्वीकरी जोजी. हा जो प्रसाद आहे हा परमेश्वराचा प्रसाद आहे. हे वस्त्र नाहीये, हे नुसतं वस्त्र नाही तर हा प्रसाद आहे. कारण परमेश्वराच्या उपयोगी गेलेला आणि श्री प्रभू बाबापासून आपण ज्ञानशक्तीचा स्वीकार केलेला आहे, उभय शक्तीचा स्वीकार केलेला आहे. ते गुरुच्या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून आलेलं हे वस्त्र आहे आणि हे प्रसादवत आहे. हे वस्त्र प्रसादवत आहे. म्हणून हा प्रसाद स्वीकरी जोजी. प्रसाद तुम्ही स्वीकार करा. आता ही कौशल्य पहा, कुशलता. तिथं म्हणता आलं असतं ही वस्त्र चादर तुम्ही घ्या, परमेश्वराकडून वापरत आलेली चादर घ्या. नाही, आचार्यांची कुशलता किती लक्षात घ्या. कुठलाही इकडचा तिकडचा शब्द आचार्याने तिथं उपयोजलेला नाहीये, हे पण लक्षात घ्या. चरित्राकडे पाहत असताना बारीक लक्ष द्यायला पाहिजे. शब्दांकडे सुद्धा आचार्य म्हणले नाही कुठलं वस्त्र दुटी वगैरे काही. आचार्य काय म्हणाले? जी जी प्रसाद स्वीकरी जोजी. प्रसाद तुम्ही स्वीकार करा. आता वस्त्र आहे, आता आचार्य देत आहे, ते काही परमेश्वर नाहीये. परमेश्वराने प्रसन्न होऊन दिलं मग प्रसाद आहे. परमेश्वराने प्रसन्न होऊन दिलं तर प्रसाद आहे. आता हे जीव आहे, आचार्य सर्वसामान्य जीव आहे, तरी ते परमेश्वराला म्हणतात प्रसाद स्वीकरी जोजी. हा प्रसाद तुम्ही स्वीकार करा. आन गोसावे अवलोकिले. जसा हा शब्द ऐकला स्वामींनी तसं स्वामींनी त्याच्याकडे नजर टाकली. अवलोकिले म्हणजे पाहिले. नुसतं पाहणं नाही तर यथासांग पाहणे म्हणजे अवलोकने. एखाद्या व्यक्तीला यथासांग पायाच्या नखापासून वर केसापर्यंत निहाळणे, त्याला म्हणलेले अवलोकने. तसं ते वस्त्र पूर्ण स्वामींनी अवलोकन केलं. नुसती दृष्टी टाकली असं नाही, तर पूर्ण निहाळलं ते वस्त्र. आन भट्टा ते उमटले. जसं देवाने आपले डोळे उघडून ते वस्त्र पाहिलं तसं आचार्यांच्या लक्षात आलं, जे गोसावे प्रसाद वस्त्र स्वीकरिती. हे वस्त्र निश्चित स्वामी स्वीकार करतील. कारण स्वामींनी जर इतके बारकाईने ते पाहिलंय तर हे वस्त्र निश्चितपणाने देव स्वीकारतील. भट्टवास सावमे गेले. माग उभे होते भीतीने, तर आचार्य आणखी पुढे गेले. आणखी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. जी जी प्रसाद वस्त्र स्वीकरी जोजी. पुन्हा देवाला म्हणतात हे प्रसाद वस्त्र तुम्ही स्वीकार करा. गोसावे आसने उपविष्ट झाले. झोपलेले होते, उतान्या पहड होता. देव उठून बसले आसनावर, त्या ओट्यावर देव उठून बसले. श्रीकरे दुटी घेतली. आणि ते वस्त्र देवाने आपल्या हातामध्ये घेतलं. आचार्याने देवाच्या हातामध्ये दिलं आणि घेतल्यानंतर नमस्करिली. देवाने त्या वस्त्राला नमस्कार केला. आमच्या स्वामींनी त्या वस्त्राला नमस्कार केला. श्री मुकुटावरी ठेविली. आपल्या डोक्यावर ते वस्त्र ठेवलं. जेव्हा आपण आनंदाने बेहोश होतो, भावविभोर होतो,
आपण म्हणतो काय डोक्या घेऊन नाचतो त्याला. आपल्याला पेलच जरी नसलं तरी आपण त्या व्यक्तीला खांद्यावर घेतो आणि घेऊन नाचतो. हा तो आनंदाचा परमोच्च बिंदू आहे आतील. तसं वस्त्र जे परमेश्वराकडून आलेलं आहे त्याचा आनंद परमेश्वराला सुद्धा इतका आहे की ते हातातच न घेता देवाने आपल्या डोक्यावर ठेवलं, मस्तकावर ठेवलं. आपण काय एखादं काय तर एक श्लेष अलंकार वापरतो, काय डोक्यावर बसला श्लेष अलंकार आहे तिथे, उपहासात्मक. म्हणजे हे सर्वसामान्य नाही, मस्तक हे सर्वसामान्य नाही, सर्वात श्रेष्ठ शरीरातला उंचाकार भाग आहे आणि त्याच्यावर देवाने ते वस्त्र ठेवलंय. बाईसी पालवे करोन पुष्ट विभाग झाडीला. आता देव ओल्या पायानीशी आलेले होते म्हणून पायाला खालून माती लागलेली, तळव्याला स्वामींच्या पायाच्या तळव्याला माती लागलेली आहे. ती माती बाईसेने वस्त्रांनी झाडली म्हणजे साफ केली. पायाला लागलेली ओले पाय असल्यामुळे माती चिकटलेली होती, ती बाईसेने साफ केली. भट्टा करवे दुटी उकलविली. ती घडी होती, त्या वस्त्राची घडी होती, ते वस्त्र पूर्ण मोकळं केलं. भट्टी दुटी उकललेली आणि ते पूर्ण उकलल्यानंतर गोसावी प्रावरण केली. गोसावीने आपल्या अंगावर ते वस्त्र घेतलं. बाईसी लवलवूनी जाडी आणली आणि बाईसेने तात्काळ लगबगीने, लवलवूने म्हणजे लगबगीने, जाडी आणली म्हणजे बसण्याचं आसन ज्यावर स्वामी दररोज बसायचे, ते वस्त्र बाईसा पटकन घेऊन आल्या आणि देवाला विनंती करतात, जिजी आसन रचो दे जोजी. मला तुम्हाला बसण्यासाठी वस्त्र टाकू द्या. का टाकू द्या? प्रसाद मिळेल. जे वस्त्र प्रसाद म्हणून तुम्ही अंगावर प्रावरण केलेलं आहे, अंगावर परिधान केलेलं आहे, ते वस्त्र मिळेल. आसन घातले, बसायला टाकलं. गोसावी आसने उपविष्ट झाले. त्या आसनावर देव बसले. मग म्हणितले, मग देव म्हणतात, हे पोर कैसे लटिके. आचार्यांकडे पाहून देवाला परमानंद झाला, परम संतोष झाला. ही पोर कैसे लटिके. मग सर्वज्ञ म्हटले, हंगा हे तुझं कैसे निस्पुरले. देव आचार्याने म्हणतात नागदेवाचार्याला, हे तुला कसं सुचलं की नेमकं हेच वस्त्र जे श्री प्रभू बाबाकडून आलेलं आहे ते वस्त्र प्रसाद म्हणून घेऊन येण्याचं आणि आम्हाला देण्याचं तुला सुचलं कसं. भट्टी म्हणेतले श्री चक्रधराचे निप्रसादे. हे काही मज बहु. हे परमेश्वरा, तुमच्या कृपा प्रसादाने मला हे काय फार मोठं सुचलं असं काही नाही. कारण तुमची कृपा माझ्यावर औक्षण्य आहे, सतत आहे, सतत तिचा वर्षाव माझ्यावर होतो आहे आणि आपल्या कृपेमुळेच मला ही कृती सुचली. तुमच्या कृपेमुळेच मला हे सुचलं. हे माझं काही याच्यामध्ये नाहीये, ही तुमचीच कृपा आहे, ही तुमच्यामुळेच मला सुचलेलं आहे. एखादा म्हणलं असता मला वेळेवर सुचलं, मग आपण काय कमी आहे. आचार्य तसे नाही. आचार्याने विनम्रपणे भाव व्यक्त केला की जे काही आहे परमेश्वरा तुझ्या कृपेमुळे आहे, तुझी कृपा आहे म्हणून सगळं चालू आहे. सर्वज्ञ म्हटले, विधी करिता विधी स्फुरे. विधी अविधी परिहरे. विधी रूप कर्म करत असताना विधी स्फुरते. म्हणजे तुम्ही जर पुण्य रूप कर्म करत असाल, गोमटे रूप क्रिया करत असाल तर तुम्हाला गोमट स्फुरत आणि त्या गोमटे रूप क्रियेने, पुण्यरूप क्रियेने पापरूप क्रियेचा नाश होतो. विधी अविधी परिहरे. याव परी वट्टी म्हणितले जिजी. प्रसाद सेवे तव काय होय.
मग असं प्रसाद वंदनाने, प्रसादाची सेवा केल्याने काय लाभ होतो? सर्वज्ञ म्हटले प्रसाद सेवेत, प्रसाद वंदन केल्यामुळे पुरुष धर्मे दक्ष होई. जी अदक्षता आपल्यामध्ये निर्माण झालेली असते, आपल्या वाईट वर्तनामुळे ती अदक्षता आपली दूर होते. प्रत्येक विधीसाठी दक्ष असायला पाहिजे की नाही? पण काही दोषरूप कर्माने मळीनता येते आणि मळीनता आल्यामुळे धर्मरूप क्रिया आचरण करायला इच्छा होत नाही, उदासीनता होते. काय आरतीची घंटी झाली, काय उभं राहायचं जाऊन तिथे, पाय दुखतात, कंबर दुखते, चल इथं बसून ऐकू, काय इथं बसूनच टाळी वाजू, तिकडे खुर्चीवर बसून टाळी, आरती मंदिरात चालू. ही अदक्षता, ही अदक्षता. दक्ष तो आहे की घंटी ऐकल्याबरोबर जो मंदिरात येऊन उभा राहतो, जो परमेश्वराच्या नावाची टाळी वाजवतो, जो त्या विधीमध्ये पूर्णपणे सहभागी होतो, त्याला म्हणलेले दक्ष. आणि विधी चालू आहे, विधी चालू असतानाही बाहेर फिरतो, तो अदक्ष. आणि हे जर होत असेल तर परमेश्वर म्हणतात प्रसाद सेवे तो पुरुष धर्मी दक्ष होई. नित्यदिनी जर प्रसाद वंदन तुम्हाला घडत असेल तर तुम्ही योग्य मार्गावर, धर्मावर राहता. धर्मरूप क्रिया करण्याची स्फुरद्रुपता होते, आणखी आणखी करावं अशी इच्छा होते. प्रसाद वंदन केल्याने प्रत्येक क्रियाला तुम्ही दक्ष राहता. आता इथे स्नानाला, स्नान घालताना ओट्याला दक्ष म्हणजे की आपल्या नाकातला श्वास, आपले बोलतानाचे ओढणारे थुक्याचे बिंदू हे देवावर ओढाले नाही पाहिजे. इथं उभं राहायचं, गप्पा हाणायच्या, तोंडातला थुका ओढतो, नाकातला उश्वास त्याच्यावर जातो. विधी करता विधी स्फुरे. विधी तर विधीच्या ऐवजी अविधीचा संचार होतो, विधीच्या ऐवजी अविधीचा संचार. तुम्ही दक्ष नसाल, एकदा हात लावला पटकन क्षणात बाजूला व्हायला पाहिजे. स्थानापासून क्षणात आपण बाजूला झालो पाहिजे. आपला फार भ्रामक गैरसमज आहे की तिथे 5 मिनिटं 15 मिनिटं देवाला असं घासलं म्हणजे खूप चूक आहे. अजिबात नाही, अविधी आहे, लक्षात ठेवा. ते देवावरच्या स्थानावरचं पाणी पायावर उडतं, पायाखाली येतं, अविधी. दक्षता नाही, तिथे पाय लागणार नाही, आपला श्वास उश्वास त्याच्यावर जाणार नाही, याची काळजी घेणं म्हणजे दक्ष. आपल्या डोक्याचे केस देवाला लागले नाही पाहिजे, प्रसादाला लागले नाही पाहिजे, त्याला म्हणलेले दक्ष. दक्ष राहणं. ईश्वरी आरती उपजे दुसरा लाभ. परमेश्वराला अर्थ उपजते की याला काहीतरी द्यायला पाहिजे, याला काहीतरी दिलं पाहिजे. तिसरा लाभ आहे अविधी परिहरे. ज्या दोषरूप कर्मामुळे अविधी लागलेला आहे तो अविधीचा परिहार होतो. चौथा लाभ आहे विघ्नोपशांती होय. जे विघ्न येणार आहे तुमच्यावर, त्या विघ्नाची उपशांती होते. प्रसाद वंदन केल्याने विघ्न तुमच्यावर येत नाही. आणि 6वा लाभ आहे विधी सबीज होय. जो विधी तुम्ही करता तो सबीज होय म्हणजे फलद्रूप होतो. त्या विधीने तुम्हाला काही ना काही मिळतच, तो विधी वाया जात नाही. दैवसाह्य ते करी. आणि परमेश्वर प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला साह्यभूत होतो. परमेश्वराचं साह्य तुमच्यावर सतत वर्ततं. पण कधी? प्रसाद सेवेतव, प्रसाद वंदन केला तर बरं का. हे 6 लाभ प्रसाद वंदनाने होतात. ऐसे गोसावी निरूपिले, असं देवाने आचार्यांना त्यावेळेला निरूपण केलेलं आहे. आणि परमेश्वर उदास झाले, ते प्रसन्न झाले. गोपाल कृष्ण महाराज की